स्नेहल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भानं जे विधानसभेमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेवरती आपण बोलणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. कारण शिक्षक भरती जी आहे ती अधिसंख्य पदासंदर्भानं जे भीमरावजी केराम आहेत, किनवट विधानसभा क्षेत्रातील आमदार, आणि नितीन राऊत आहेत जे नागपूरचे आमदार आहेत, आणि माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेले जे उत्तर आहेत त्या संदर्भात आपण बोलतो आहे. आणि वास्तविक स्थिती काय आहे, वस्तुस्थिती काय आहे ते तुम्हाला सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे 7% रिझर्वेशन ही आदिवासी समुदायासाठी ज्या जागा आहेत त्या जागांवरती आतापर्यंत जे काही नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यामध्ये 1,55,000 पेक्षा जास्त हे रिझर्वेशन असणाऱ्या नोकऱ्या आहेत. त्यावरती भरल्या गेलेल्या 1,09,000 फक्त त्या ठिकाणी जागा आहेत, आणि बाकीच्या जागा ज्या आहेत त्या अजूनही रिक्त आहेत. त्यातही गैर आदिवासी ज्या लोक आहेत त्या गैर आदिवासी लोकांनी आतापर्यंत 6,000 पेक्षा जास्त 6,800 पेक्षा जास्त जागांवरती त्यांनी जागा बडकावलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी नोकरीला आहेत. आणि त्यापैकी अधिसंख्य जी पदं आहेत ती अधिसंख्य पदं जी केलेली आहेत ती अधिसंख्य पदं 6,000 पेक्षा जास्त आहे. आणि गेल्या 2019 पासनं सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे ही अधिसंख्य पदावरती भरती करण्याकरिता म्हणजे जे काही गैर आदिवासी आहे यांना काढून या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत, जे आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांकरिता भरती करणं हे गरजेचे आहे असं सुप्रीम कोर्टाने 2019 मध्ये एक आदेश काढलेला होता. आणि 19 मध्येच शासनाने ही भरती करण्यासाठी जागा पण जाहिरात पण काढलेली होती, परंतु ती भरती अजूनपर्यंत झालेली नाही. आता लक्षात घ्यायचं आहे 2019 पासनं आता 25 चालू आहे, या 6 वर्षामध्ये अजिबात त्या अधिसंख्य पदावरती लोकांना, आणि तेही अधिसंख्य जी पदं आहेत ती अधिसंख्य पदं ही फक्त जी सामान्य प्रशासन विभाग असेल किंवा इतर विभाग आहेत त्या विभागातली पदं ही जशी आहे तशीच आहे, परंतु त्यामध्ये त्यांची पदोन्नती सुद्धा रोखलेली नाही. आणि अशा माणसांना अशा नोकरीत घेतलेल्या ज्या गैरआदिवासी लोक आहेत ते आजही त्या ठिकाणी काम करत आहेत. सुप्रीम कोर्टाने ज्यांना जरी 20-20 वर्ष किंवा 15-15 वर्ष ज्यांनी नोकरी केलेली आहे त्यांना संरक्षण दिलेलं आहे, परंतु ज्या 6,000 पेक्षा जास्त जागा आहेत त्यांच्या भरती शासन कधी करणार आहे या संदर्भानं प्रश्न नितीन राऊत आणि केराम यांनी विचारलेला आहे. यावरती मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना बोलले की ही जी भरती आहे ही भरती आम्ही केलेली आहे बा किंवा काय आहे हे स्पष्ट सांगितलेलं नाही, आम्ही भरती करू हे तेव्हाही म्हटलेलं आहे. आणि जाहिरात सुद्धा मला माहिती आहे 2019 मध्ये सांख्यिकी अधिकाऱ्याची जाहिरात आलेली होती, शिक्षक भरतीची अधिसंख्येची जाहिरात आली होती, जे नागपूर जिल्हा परिषदला अधिसंख्य पदांची 150 पेक्षा जास्त अधिसंख्य पदांची भरती करण्यात आलेली, गडचिरोलीमध्ये भरती करण्यात आलेली होती, परंतु भंडारा जिल्ह्यातही अधिसंख्य पदांची भरती करण्यात आली. पण इतर जे काही भरती आहेत त्या आजही थांबवलेल्या आहेत आणि त्या भरत्या पूर्ण झालेल्या नाही, गेली 6 वर्ष झाली. मग ही भरती थांबली कुठे आहे या संदर्भाने जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा उत्तर मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट दिलेलं नाही, हे या ठिकाणी दिसत आहे. आपण जर विधानसभेचं जे काही आपण चित्र पाहिलेलं असेल, युट्यूबवरती व्हिडिओ पाहिला असेल, त्यामध्ये आपल्याला दिसत आहे की स्पष्ट त्या ठिकाणी भूमिका दिलेली नाही. नितीन राऊत यांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारला की आतापर्यंत किती गैर आदिवासी लोकांनी आदिवासींच्या जागा बळकावल्या आहेत याचं वस्तुनिष्ठ आम्हाला उत्तर द्यावं, परंतु त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ उत्तर त्यांनी फक्त 6,000 जागा दिलेल्या आहेत. पण 1,55,000 पेक्षा जास्त पदे ही आदिवासी लोकांसाठी आहेत. एवढ्या नोकऱ्यांमध्ये एवढी पर्सेंटेज म्हणजे जेवढे काही जागा आहेत तेवढे आहेत, पण मग यामध्ये 1,09,000 जे नोकरीवरती आदिवासी लोक आहेत ते काम करत आहेत, पण बाकी इतर जागा कुठे आहेत याचा सुद्धा प्रश्न विचारला आहेत. आणि वस्तुनिष्ठ त्यांनी फक्त किती सांगितल्या तर 6,000 पेक्षा जास्त. मग ही जी त्यांनी सांगितली की आतापर्यंत आम्ही 1,300 जागांची पदभरती केलेली आहे, जे अधिसंख्य पद आहेत त्यावरती 1,300 जागांची आम्ही अधिसंख्य पदांची भरती केलेली आहे, परंतु मी तुम्हाला सांगतोय ही अजूनपर्यंत भरती झालेली नाही, कारण याची जाहिरात निघत आहे आणि जाहिरात ती पूर्णच होत नाही आणि भरती सुद्धा पूर्ण होत नाही आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, कृती समितीचे विद्यार्थी असतील किंवा ज्यात काम करत असतील त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचं आहे, कारण या माध्यमातून अजूनपर्यंत भरती केली जात नाही आहे. महत्वाचा विषय आहे की 1995 अगोदर ज्या गैर आदिवासींनी जागा बळकावल्या आहेत त्याला संरक्षण जरी सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे, परंतु 95 नंतर 5 पर्यंत जे काही या ठिकाणी काम करत आहेत त्यांनाही 20-20 वर्ष झालेले आहे काम, यांना जर बढती दिलेली नाही मग ती त्या ठिकाणी काम करत आहेत. मग फक्त अधिसंख्य कोणाला केले आहेत तर फक्त
जी वरच्या वर्गातील माणसं आहेत त्यांना अधिसंख्य केलेली आहे, पण काही जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये कामं करणारी विद्यार्थी असतील किंवा त्यामध्ये काम करणारी जी काही नोकरीवर असणारी जी काही माणसं असतील किंवा व्यक्ती असेल यांना अधिसंख्य त्या ठिकाणी केलेला नाही, हे या ठिकाणी दिसून येत आहे. मग ही भरती कधी होणार आहे याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की आम्ही या वेळेला ती भरती नक्की करू, म्हणजे जे काही अधिसंख्य पद आहेत त्यावरती जे काही भरायचे आहेत, जागा भरायची आहेत, त्यांची आम्ही 1300 जरी आम्ही पदभरती जरी केली असेल म्हणजे त्याची प्रक्रिया सुरू आहे, पण इतर पदांची प्रक्रिया म्हणजे शिक्षक असेल, शिक्षकेतर कर्मचारी असतील, मग स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कामं असतील म्हणजे पद असतील किंवा इतर पद असतील, मग सामान्य प्रशासन विभागातील पद असतील, या सर्ववरती भरती आम्ही करू असा शब्द या ठिकाणी आपले मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी केराम आज जे आपले आमदार आहेत आणि नितीन राऊत यांना त्यांनी उत्तर दिलेलं आहे. परंतु यात अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगतोय 19 पासून 5 वर्ष झालीत, 6 वर्ष झालीत, पण अजूनपर्यंत त्या भरती स्पष्ट म्हणजे पूर्ण भरती झालेली नाही. फक्त शिक्षक भरतीमधले काही जिल्हा परिषदेने भरत्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या भरत्या केलेल्या आहेत, इतर भरत्या मात्र या ठिकाणी केलेल्या नाहीत, हे या ठिकाणी स्पष्ट सांगतोय. काही सांख्यिकी अधिकारी आहेत जे रायगड जिल्हा आहे, म्हणजे रायगड जिल्ह्यामधल्या सुद्धा महसूल विभागातल्या सांख्यिकी अधिकाऱ्यांच्या भरती भरलेल्या आहेत, म्हणजे जागा भरलेल्या आहेत, पण इतर जी भरती आहे ती केलेली नाही. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे जे आदिवासी विद्यार्थी आहेत आणि जे गैर आदिवासी आहेत त्यांनी सुद्धा समजून घ्यायचं आहे, गैर आदिवासींनी जर जागा बळकावत असेल तर त्यांना त्या ठिकाणी अधिसंख्य केला जाणार आहे. या वेळेला जेव्हापर्यंत जो शासनाचा निर्णय हा चांगला आहे, जो की आधी व्हॅलिडिटी नसताना सुद्धा पोचपावती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता किंवा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना नोकरी घेतलं जात होतं, परंतु 2005 नंतर मात्र जेव्हापर्यंत व्हॅलिडिटी नाही तेव्हापर्यंत त्यांना पदावर घेतलं जात नाही. आणि गैर आदिवासींनी जागा बळकावण्यामागचा कारण तोच आहे की ज्यांना 5 महिने 6 महिने मुदत दिल्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी गैर आदिवासीच्या ज्या काही जागा आहेत त्या बळकाव म्हणजे गैर आदिवासी म्हणून काम करून त्या ठिकाणी डॉक्युमेंटरी काहीतरी खोटे कागदपत्र देऊन किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना वशिला देऊन ह्या सर्व गोष्टी केल्या जात होत्या आणि त्यामुळेच ही अधिसंख्य पद किंवा ही गैर आदिवासींनी ही जागा बळकावलेल्या आहेत. म्हणून हे जे महत्वाची बाब आहे की ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे अशाच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकरीवर घेण्यात येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्याच माध्यमातून आता जे काही पारदर्शकता आहे या नोकरीमध्ये पारदर्शकता ही मात्र वाढत आहे हे या ठिकाणी दिसत आहे. पण काही प्रमाणात सुद्धा त्या ठिकाणी गैर आदिवासीचा शिरकाव या ठिकाणी होताना आपल्याला मात्र दिसत आहे. हे सुद्धा जे आदिवासी बांधव आहेत आणि जे अभ्यास करत आहेत त्यांनी समजून घ्यायचं आहे. हीच बाब आपल्याला महत्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहात तर लक्षात घ्यायचं आहे की सामान्य प्रशासन विभाग, पीडब्ल्यूडी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग, इतर जे काही विभाग आहेत त्या विभागाची अधिसंख्य असणारी 4000 पेक्षा किंवा 3000 पेक्षा जास्त पद यांची भरती येत्या काही दिवसांमध्ये ही भरती होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की शिक्षकेतर कर्मचारी व इतर जी पदं आहेत ती पदं जेवढे काही आदिवासी बांधव आहेत त्यांना सांगू इच्छितो की ही भरती येणार आहे. याच्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहायचं आहे. आपण आपला अभ्यास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे. नक्कीच आपल्याला ही जागा गैर आदिवासींनी जागा ओरिजिनल आदिवासी मूळ आदिवासींनी आपल्याला पटकावायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी कायमस्वरूपी आपल्याला अभ्यास करायचा आहे. हेच अपडेट आपल्याला सांगायचं होतं. यामध्ये तुम्हाला नेमकं या बातमीबद्दल किंवा या माहितीबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.